बाकी येणार आहे का काय, कसं लेट येतील वाटतं. आज आहे ना जागा, तर बसा ना पुढे. ठीक आहे चला. आजपासून विल स्टार्ट विथ अ न्यू टॉपिक ऑफ डेटा प्री प्रोसेसिंग, दॅट इज फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे. ऑलमोस्ट इट विल टेक अ वीक कम्प्लीट व्हायला. त्याचा नेक्स्ट वीक पासून आपण मशीन लर्निंग सुरू करू. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट मंडे 8-9 तारखेपासून 9 तारखेपासून ML सुरू करू आपण. त्याला अजून मग मशीन लर्निंगला 2-2.5 आठवडे जातील. सो मग टिल मार्च एंड पर्यंत किंवा हां मार्च एंड पर्यंत तुमचं होऊन जाईल कम्प्लीट. डेटा सायन्स नाही, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. एप्रिल एंड. मॅथ्स ते ML मध्येच होऊन जाईल करता 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 करता. आता त्या दिवशी पण मीन मीडियन मोड तर एकदम डोक्यात बसला असेल. ते स्टॅटिस्टिक्सचाच पार्ट आहे तो एक. एवढं नसतं, टेन्शन नका. सिम्पल असतं. तुम्हाला काही लिहायचे, क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायचे. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे मॅथ्सची ही कन्सेप्ट इथे लागेल. तर बघू आपण, समजेल तुम्हाला आज. ठीक आहे चलो. सो चला, मला एक सांगा की वाय डेटा प्री प्रोसेसिंग इज इम्पॉर्टंट अगेन. जसं मी एक्सप्लेन करतो तसं कधी कोणी केव्हा सांगेल मला. मग मी असे पॉइंट्स दिले होते लिहून. त्याच्यामध्ये काय येतं EDA, EDA मध्ये काय येतं ते सांगितलं होतं. एवढा दिवस काय मग जुने लेक्चर जाऊन बघा. सो विल स्टार्ट विथ फीचर इंजिनिअरिंग. आता फीचर इंजिनिअरिंग नक्की आहे काय. सो व्हॉट एव्हर डेटा नाव, आता आपण डेटा मॉडेलिंग कडे मूव्ह करतोय, जेणेकरून आपल्याला आता जसं जेवणाचं आपण नेहमी घेतो की आता आपल्याकडे सामग्री येऊन पडली आहे, आपण त्याला क्लीन वगैरे करून ठेवलंय. जे पण आपल्याला खाद्यपदार्थ बनवायचे आहे त्यासाठी जे पण लागणार आहे, ठीक आहे, ते सगळं आपण आणून ठेवलंय. ठीक आहे. नाव आर थिंग इज, आता आपल्याला कसं बनवायचंय, एखादी गोष्ट बनवायची ना, त्यासाठी आपल्याला कट वगैरे करावं लागेल है ना. तर मग ते डिपेंड करतं कशाला किती कट करायचंय, कांदा किती बारीक चिरायचा का काय कसं. ठीक आहे, बरोबर ना. ठीक आहे. सो तसंच फीचर इंजिनिअरिंग, हिअर वी आर गोइंग टू एक्स्ट्रॅक्ट मिनिंगफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम द डेटा. अगेन डेटा प्री प्रोसेसिंगचंच काम आहे, बट याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या रिलेशनशिप्स आपण डेव्हलप करू. ठीक आहे. इम्पॉर्टंट डेटामधनं जे पण आपल्याला फीचर्स एक्स्ट्रा घेता येत आहे, काय समजता येतं. सपोज इफ देर इज अ डेट, डेटमधनं अजून काय काय समजता येईल आपल्याला की स्टार्ट ऑफ द मंथ आहे का, एंड ऑफ द मंथ आहे का, ठीक आहे, वीकेंड आहे का, ठीक आहे, 7 डेजचा रोल ओव्हर काउंट किती झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात फीचर इंजिनिअरिंग मध्ये. नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की नाव वी हॅव टू मूव्ह टुवर्ड्स डेटा मॉडेलिंग, मॉडेल बिल्डिंग. जो आपण AI मॉडेल बनवणार आहे, आता व्हेरी पर्टिक्युलरली ML मॉडेल. पण आता समजा ML इज अ सबसेट ऑफ AI, सो इट्स अन AI मॉडेल. जो पण आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी यू विल नीड सम काइंड ऑफ लाईक, त्याच्या हिशोबाने तुम्हाला डेटा लागेल. त्याला जसं ज्या डेटाने तो समजेल तुम्हाला त्या हिशोबाने डेटा लागेल. करेक्ट. आता आपल्याला जो पण डेटा वी हॅव विथ अस, वी हॅव टू प्रिपेअर इट
so that the model understands it more correctly. ठीक आहे. काय आपल्याला त्याला असं प्रिपेअर करायचं आहे त्याच्या टर्म्स मध्ये की त्याला आता जशी भाजी बनवायची आपण ती भाजी ज्या रेसिपीने बनणार आहे आपण तेच सगळं तसंच कट वगैरे करणार ना. जर त्या भाजी रेसिपीच वेगळी आहे तुम्ही भलतंच कट केलं तर मग बसेल का समीकरण? नाही, चव बकवास लागेल ना, एकदम खराब लागेल. सेम इज ओव्हर हियर. तुम्हाला बनवायचं एक मॉडेल आहे, तुम्ही त्या हिशोबाने जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केले फीचर्स तर तेवढं चांगलं तो प्रेडिक्शन्स देईल. जेवढं चांगलं तुम्ही बाळाला शिकवाल तेवढं चांगलं तो प्रेडिक्ट करेल गोष्टी. त्याला जेवढं फॉर एक्झाम्पल जेवढं चांगलं मी तुम्हाला शिकवतोय, एक कालचंच एक्झाम्पल घेतलं आपण की मी तुम्हाला एक थिओरिटिकल लँग्वेज मध्ये जसं काय मी काल काहीतरी मेन मीडियन बोललो ना कशा तरी बद्दल तुम्हाला वाचून दाखवलं की डेटा प्री प्रोसेसिंग काय असंच मनाने तुम्हाला सांगितलं. तुम्हाला कितपत कळलं ते थोडंफार कळलं असेल फक्त वर्ड्स. तेच मी तुम्हाला हे व्हेजिटेबल्सचा एक्झाम्पल घेऊन एकदम शांततेत अजून त्याला प्रत्येक गोष्ट करून दाखवून व्यवस्थित समजलं तर तुम्हाला किती नीट समजलं, तुम्ही किती नीट पुढे तुमचं मॉडेल बनवाल. करेक्ट. सेम इज ओव्हर हियर इन फीचर इंजिनिअरिंग. द मोर यू द फीचर्स यू एक्सट्रॅक्ट द मोर द मॉडेल अंडरस्टँड्स. ठीक आहे. अगेन इट इज अ पार्ट ऑफ डेटा प्री प्रोसेसिंग वेर इन यू आर प्रिपेअरिंग द डेटा फॉर द मशीन लर्निंग मॉडेल. कळलं का? तुम्ही तुमच्या मॉडेलसाठी डेटा प्रिपेअर करताय. आता मशीन लर्निंग मॉडेलच्या गोष्टी काय की सगळ्यात पहिले त्याला वर्ड समजतच नाही. ही डझंट अंडरस्टँड वर्ड्स. व्हॉट इट अंडरस्टँड? त्याला बायनरी लँग्वेज कळते फक्त. ठीक आहे. मग आपल्याला आपला डेटा हा कन्वर्ट करायचा आहे. बायनरी लँग्वेज काय त्याला फक्त नंबर्स कळतात. ML मॉडेलला फक्त नंबर्स कळतात, AI मॉडेलला फक्त नंबर्स कळतात. ठीक आहे. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कन्वर्ट आपला जो डेटा आहे त्याला आपल्याला कन्वर्ट कशात करायचं आहे? बायनरी लँग्वेज मध्ये. तर ते आपण शिकणार आज. ठीक आहे. So very first thing what we are going to learn today is in feature engineering is encoding. आज आपण एन्कोडिंग शिकणार. सगळ्यात पहिले फीचर इंजिनिअरिंग काय कळालं? थिओरिटिकल बघायचं तर इट्स ए फीचर इंजिनिअरिंग. काय रे स्क्रीन का? थिओरिटिकल काय म्हणतंय? क्रिएटिव्ह प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग, ट्रान्सफॉर्मिंग, creating input variable features from raw data to improve machine learning model accuracy and performance. ठीक आहे. इट इन्व्हॉल्व्स एक्स्ट्रॅक्ट जे मी तुम्हाला सांगितलं, एनकोड जे आपण शिकणार, स्केलिंग फीचर स्केलिंग आपण शिकणार, हँडलिंग मिसिंग व्हॅल्यूज पण बघणार, स्केलिंग फीचर्स पण बघणार, कन्वर्टिंग कॅटेगोरिकल डेटा. हे जेवढं दिलं ना तेवढं आपण एक एक करून बघणार, याच्यापेक्षा जास्त करायचं. ओके. सो व्हेरी फर्स्ट थिंग what we are going to learn today is encoding. Now what are encodings? काय वाटतं? Converting the data into plain text to ciphertext. काय? नाही तुम्ही एन्कोडिंग वेगळं शिकतो समजताय. ते एन्क्रिप्टेड झालं, हे वेगळं आहे. एन्कोडिंग काय आहे? व्हेरी सिम्पल. इट इज कन्वर्टिंग युअर न्यूमरिकल डेटा, सॉरी कॅटेगोरिकल डेटा टू न्यूमरिकल डेटा. काय कन्वर्ट? encoding. Oh, sorry. What it is? Encoding is converting काय? Encoding is converting categorical data into numerical data.
आता हे कशासाठी करतात हे समजलं ना? बिकॉज मशीन लर्निंग मॉडेल्स कॅन ओनली अंडरस्टँड ठीक आहे. कॅटेगोरिकल डेटा म्हणजे काय माहिती आहे ना? डेटा इन कॅटेगरीज. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आज मस्त एन्कोडिंग समजून जाईल सगळ्यांना. ठीक आहे, समजलं एन्कोडिंग काय? नाव लेट्स सी encodings are of two major types. पहिली कुठली तुमची? लेबल एन्कोडिंग, वन हॉट एन्कोडिंग. अजून एक आहे, आय वुड टेल यू, ज्याला आपण म्हणतो टार्गेट एन्कोडिंग. हे बायनरी वगैरे सोडा. कळलं? या मुख्य आहे, याच वापरल्या जातात. Encodings are of two major types. One is हाँ ठीक है, याला मी थोडं स्टार देऊन ठेवतो. चलो ठीक आहे, कळालं? परत एन्कोडिंग्स काय ते कळालं, का गरजेचं आहे, कशा अंडर आहे. ठीक आहे, चलो मुव्हिंग अहेड. ऑनलाईन समजतंय सगळ्यांना? या लेक्चर्स पासून लक्ष द्या, हे कुठेच तुमच्या डेटा अनालिटिक्स मध्ये वगैरे कुठेच येत नाही. हे कोर डेटा सायन्स सुरू होतं इकडनं, एकदम कोर, हार्ड कोर. मलाच समजायला खूप दिवस लागलेले ते एन्कोडिंग. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघूयात लेबल एन्कोडिंग. इन लेबल एन्कोडिंग अरे नाही, त्याची लँग्वेज वेगळी, तुम्हाला त्याची लँग्वेज युनिक. आता हे बघा, हे चुकीचं दिलंय याने. युनिक नंबर टू ऑर्डिनल डेटा. आता बरोबर दिलं. ठीक आहे, म्हणून याच्यावर काही ट्रस्ट नाही करायला. सांगतो ना, फी भरली आहे ना, सांगेल मग. नाही नसते बोलले तरी सांगेल, काही प्रॉब्लेम नाही, दिलदार आहे मी. ठीक आहे, चलो. आता what is label encoding? It is the first type of encoding where you convert. चलो encodings तर काय कॅटेगोरी. आता हे माहिती पाहिजे ना आपल्याला, कधी कुठली एन्कोडिंग वापरायची आहे. ठीक आहे, पहिले तर समजून घेऊ लेबल एन्कोडिंग काय. लेबल एन्कोडिंग अगेन इट्स अ पार्ट ऑफ एन्कोडिंग वेअर यू कन्वर्ट कॅटेगोरिकल कॉलम्स इनटू न्यूमेरिकल कॉलम्स, बट कॅटेगोरिकल कॉलम्स हॅव्हिंग ऑर्डिनल डेटा. ठीक आहे, नाही तो इट कन्वर्ट्स categorical columns to numerical columns. Categorical values to क्या बोल रहा मैं था? It converts categorical columns to numerical columns where the where खाली लिहितो मी, the categorical column contains ordinal data. आलं बघा. ठीक आहे, काय
हा, आता ऑर्डिनल डेटा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अशा कॉलम्स ज्याच्यामध्ये कॅटेगरीज आहे, बट द कॅटेगरीज आर लेस. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, ऑर्डिनल डेटा म्हणजे तुम्ही बघितलं असेल, हाय, लो, मीडियम, गुड, बेटर, बेस्ट. रिव्ह्यू काय होते? बेटर, नॉट गुड, बेस्ट. ठीक आहे. ऑर्डिनल डेटा एक्झाम हे बघा. नंतर मग गुड, बॅड, एक्सलंट. करेक्ट? कळलं का? सो हिअर कळलं का काय झालं? ऑर्डिनल डेटा एक्झाम्पल लो, मीडियम, हाय और गुड, बॅड, एक्सलंट. तर मग बघा, लो ला किती? 1. मीडियमला किती? 2. हायला किती? 3. अगेन गुड 1, बॅड 2, एक्सलंट 3. कळलं ऑर्डिनल डेटा काय राहतो? तर जेव्हा पण तुमच्याकडे ऑर्डिनल डेटा आहे आणि कंपल्सरीली यू नीड टू कन्वर्ट इट into numerical form, at that point in time you will use encodings, and especially which type of encoding? Label encoding. समजलं का? समजे क्या? ही कधी कोणी विचारत नाही, पण जर माहिती असेल ना, खूप ऍडव्हान्स आहे. माहिती असेल तर लाईक चेरी ऑन द केक. चेरी ऑन द केक एक फ्रेज आहे इंग्लिश. लगेच असे होऊन जातं सगळं. सगळ्यांना बोललो मी, गुड तुम्हाला माहिती आहे. हे बघा, जेव्हा तुमच्याकडे ऑर्डिनल डेटा प्लस अजून एक गोष्ट ऍड करायची राहिली, सॉरी, की ऑल्सो when you have less categories, then you can also use label encoding. काय? असंच नाही की लो ऑर्डिनल डेटा पण चालेल. सेकंडली, कॅटेगरीज छोट्या कमी कॅटेगरीज असल्या तर तेही चालेल. कमी कॅटेगरीज म्हणजे काय? हा, एकदम मोजके, म्हणजे असं काहीतरी एक्झाम्पल. हा, सपोज याच्या फर्निचर बघितलं तर याच्यामध्ये काय काय? लेट्स से या रूम मध्ये चेअर, टेबल, टीव्ही, एसी. चेअर, टेबल, टीव्ही, एसी. हा, किंवा मग त्या कॅबिन मध्ये काय? अगेन तिथे जर स्क्रीन असेल तर चेअर, टेबल, टीव्ही, एसी. एनएमडी मध्ये टोटल किती फर्निचरचे काय आहेत? तर बघा, कम्पॅरेटिव्हली कमी आहे. त्याचं तुम्ही एखाद्या मोठ्या याच्यात गेला, एमएनसी मध्ये गेला, तर तुम्हाला एक युनिट दिसेल, लेट्स से तुम्हाला एखादी फ्रेम दिसेल लाकडाची, काही असू शकतं. सो वेन देर आर लॉट ऑफ थिंग्स, तेव्हा नाही. पण जेव्हा तुमच्याकडे कमी आहे, जसं फॉर एक्झाम्पल कलर्स, सगळे कलर्स नाही. सपोज आपण किती कलर्स घालून आलो आज, बघायला गेलं तर आता एकदम मच मुलींसारखं शेड नका बोलू, सिम्पल रेड, ग्रीन, येल्लो, पिंक, ब्लॅक. हा, केमिस्ट्रीचे कलर्स सुरू होतील. त्याच्यात तर काय कलर्स राहायचे बाबा. हा, नाही बाबा, असे कलर्स तर मी नाही ऐकले कधी. रोज पिंक म्हणे. असो, कुठे गेली इमेज? सी हिअर. तर इथे तुम्ही बघितलं की रेड हॅज 0, ग्रीन इज 1, ब्लूला कुठली व्हॅल्यू असाइन झाली? 2. आता हे पण तुम्हाला नाही करायचंय, पायथन करून देतो ते. फक्त अगेन व्हॉट आय टोल्ड यू, कुठे काय वापरायचंय ते माहिती पाहिजे. त्याला कन्सेप्ट क्लिअरन्स म्हणतात. तुम्हाला माहिती कोड तुम्हाला तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये पण कोड येऊन जातो. तुम्ही जर चुकीचं वापरलं तर गेलं का, झालं सगळं कल्याण. अँड रेड इज अगेन 0, कारण की त्याला ऑलरेडी 0. म्हणजे आता मॉडेल ही कॉलम बघेल का, ही कॉलम बघेल कलरची, दिस वन विथ न्यूमरिकल थिंग्स.
त्याच्यामध्ये 0 ला काय समजेल तो रेड, 1 ला 2 ला इझी. चलो समजलं. चला आता आपण प्रॅक्टिकली करून बघू कसं होतं. लेट्स से वी हॅव अ डेटा. आता हा डेटा बघा टाइम सिरीज रिलेटेड डेटा आहे. जरा काय काय डेटा मध्ये केवढा आहे बघू आपण पहिले. अजून बघून घ्यायचं काय काय नल व्हॅल्यूज वगैरे आहे का. ओ हा promotion type. Okay, again it's categorical. Interesting. And कुठल्या कुठल्या कॅटेगोरिकल कॉलम्स कुठल्या कुठल्या. प्रोडक्ट कॅटेगरी, रिजन, प्रमोशन टाइप, हॉलिडे. आणि 2 कॉलम्स मध्ये आपले कळालं कोडिंग वगैरे. ओके, करता कसं. आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की एसके लर्न also called sky learn. ठीक आहे, ही जी लायब्ररी ही तुमची असं समजू मायबाप आहे एट द मोमेंट फॉर मशीन लर्निंग. इसके बिना कुछ नहीं होने वाला. ठीक आहे, जसे पांडास वगैरे लायब्ररीज आहेत ना, तशी एक लायब्ररी आहे. इट इज used for machine learning and data science. ठीक आहे, याच्यामध्ये बरेचसे क्लासेस आहेत. आता आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम आपण का शिकलो ते तुम्हाला आज कळेल. इथे आता इथे सगळ्यात पहिली लाईन समजून घ्या कसं करता लेबल एन्कोडिंग. ठीक आहे, हिअर वी हॅव टेक. आता हा जो प्री प्रोसेसिंग आहे ना, हा एक क्लास आहे त्याचा. प्री प्रोसेसिंग मॉड्यूल विच इज, ठीक आहे, सॉरी, सब लायब्ररी आहे ती, क्लास लेबल एन्कोडर आहे. एवढं सोडा. ठीक आहे, नेक्स्ट थिंग विल राइट डाउन in pre-processing module we have the label encoder class. कळलं का पहिली लाईन काय. पहिले ते एसकेलन काय ते कळलं का. Let's write it down. एसकेलन काय कळलं, काय used for. ठीक आहे, प्री प्रोसेसिंग काय, त्याचा मॉड्यूलच आहे. लेबल एन्कोडर हा क्लास आहे. कळलं, म्हणजे या लायब्ररीच्या सब लायब्ररी मधनं आपण लेबल एन्कोडर हा क्लास कॉल केला. करेक्ट, इझी का. ठीक आहे, झालं. आता करायचं आहे मेन इजर. हा, हे कुठं तुम्हाला कुठे दिसलं होतं. LE इक्वल्स टू लेबल एन्कोडर, हे असं कुठे दिसलं होतं तुम्हाला. कुठे गेले आपण असं. याला काय म्हणतात बाय द वे. पण ते फंक्शन कुठे आहे बाळा. लिहून दिले तुमच्या डोळ्यासमोर आहे. दिस इज ऑब्जेक्ट ऑफ द लेबल एन्कोडर क्लास. असंच ऑब्जेक्ट क्रिएट करायचो ना आपण. ए इक्वल्स टू क्लास नेम, नंतर मग ए डॉट त्याची ती मेथड कॉल करायचो. कळलं का, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. कळलं का काय शिकलो आपण. उप्स,
अरे हे असं आपण वी यूज टू कॉल द क्लास नेम. सिंटॅक्स काय होता? एक व्हेअर इक्वल्स टू क्लास नेम. करेक्ट. त्याच्यानंतर मग काय करायचो आपण? व्हेअर डॉट इन्स्टन्स मेथड. बरोबर ना? मग याचं ते आपल्याला आउटपुट द्यायचा जे पण त्या क्लासमध्ये आपण स्टोअर केलंय, मेथडमध्ये जे पण स्टोअर केलंय. करेक्ट. असं करायचं. तेच तर केलं इथे. हा मी तुम्हाला सांगितलं इथे की क्लास आहे. इट्स अ क्लास अँड व्हेअर डॉट इन्स्टन्स मेथड. नाव आता याचं मेथड कॉलिंग ती थोडी वेगळी आहे. ठीक आहे. आता मला एक सांगा. आय जस्ट टेक df डॉट. आता इथे तुम्ही बघायला गेलं तर एक तुम्ही चेक कसं करणार? मला एक सांगा. सगळ्यात पहिले मला टोटल किती कॅटेगरीज आहे प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये ते काढायचं आहे. df product category प्रोडक्ट कॅटेगरी डॉट व्हॅल्यू. ठीक आहे. मल्टिपल कॉलम साठी कसं करणार? कुठले कुठले कॉलम्स आहेत रे? करून बघायचं. नाही रे, तसं नाही होत. df एक डेटा फ्रेम येते. लक्षात नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण कॉलम घेऊ. कुठली होती रे? ठीक आहे. तो याच्यात किती कॅटेगरीज आहे? 4. म्हणजे याला पण लेबल एन्कोडिंग चालेल. याच्यात किती होत्या? याला पण चालेल. नेक्स्ट काय? प्रमोशन टाईप. काढू ना. त्याला अजून एक मेथड देतो तुम्हाला अजून. df डॉट. ओके फाईन गुड. 2च आहे. नेक्स्ट काय? आपण हॉलिडे सोपं आहे ना, खूप अगदीच सोपं आहे. येस अँड नो. इम्पॉर्टंट आहे का? बाहेर जाऊन बोलून यायचं. का बरं पण पूर्ण सायलेंट नाहीच करू शकत का? मग व्हायब्रेशन्स पण बंद करा. 1 तास बसवत नाही का तुम्हाला? पुढच्या वेळेस झालं बसू देणार नाही, हाकलून देत. इम्पॉर्टंट सांगतोय किती. एक एक लाईन करून दाखवतोय. गरज नाही मला एक एक लाईन करून दाखवायची. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर येस अँड नो इज द थिंग ज्याला आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. बाकी तुम्ही घरी जाऊन करायचं. एक मेथड कोड सगळे सेम आहे. फक्त चेंज काय होईल? कॉलम नेम. ठीक. इथे काय केलं आपण? क्लास कॉल केला. हा. नाव कुठल्या कॉलम मध्ये काय काम करायचं ते तर झालं. बट नाव वी हॅव टेकन दिस कॉलम. कुठली? हॉलिडे. LE. आता LE काय? हे व्हेरिएबल नेम जे आपण घेतलेलं त्याच्यात तो क्लास कॉल केलाय. सेकंड डॉट फिट ट्रान्सफॉर्म इज द मेथड. करेक्ट. हिअर डॉट फिट
सी of label encoder class. Correct? हे काय करतं? It fits the values. Fit काय करतं करा? Fit fits the values of the uh, column and transforms the values to numeric. कळलं का आता कोड काय 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 करतं? समजलं का? आणि हे मैंने कर दिया रन. ठीक है. I'll just df dot head. I'll just move yellow. अरे हे काय आलं का? कळलं का कसं करतं लेबल एन्कोडिंग? ठीक आहे, बाकीच्यांसाठी तुम्ही करून घ्या घरी जाऊन. ठीक आहे. हा हे काही नाही, हे थोडं ॲडव्हान्स आहे बस. मॅपिंग करून दिली यांनी फक्त. हे बघा ना, डिक्ट वापरलंय. डिक्शनरी नाही का? used for mapping. आला का मॅपिंग? मॅपिंग द ओरिजिनल values to the encoded values. आता ही लाईन तुम्हाला कधी लागेल माहिती आहे का? आता फक्त येस अँड नोच होतं. लेट्स से तुमच्याकडे 7 ते 8 कलर्स आहेत, तर तुम्हाला माहिती पाहिजे ना कुठल्या कलरला कुठली व्हॅल्यू असाइन झाली आहे. इथून तुम्हाला कळेलच, बट मॅपिंग झालं बरं पडेल ना. 1 ला 0 जसं हे आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे मॅपिंग कशाने होईल? ह्या लाईनने होईल. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, ही लक्षात ठेवा फक्त. इझी कळलं लेबल एन्कोडिंग? काही प्रॉब्लेम? ओके. नेक्स्ट विल मूव्ह टू व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज वन हॉट एन्कोडिंग. काय त्याच्या आधी ना एक बघून घ्या, कपल टाइप्स ऑफ एन्कोडिंग ना तुम्ही बघून घ्या. हे बघा, थांबा. आपले लेबल कुठे आहे रे? हा, असाइन युनिक लेबल्स टू इच व्हॅल्यू. ठीक आहे, लेबल एन्कोडिंग कळलं सगळ्यांना? ही ऑर्डर्ड कॅटेगरी आहे. थोडं आहे काही नाही, मस्त फोटो आहे, पाठवेल मी तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट इज वन हॉट एन्कोडिंग. आता वन हॉट एन्कोडिंग मध्ये काय होतं? देर आर मल्टिपल बायनरी कॉलम्स क्रिएटेड. तर तुमच्याकडे थोडा जास्त डेटा आहे कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, त्यावेळेस काय होतं? मल्टिपल कॉलम्स क्रिएट होता. आता ते नीट बघा, तुम्हाला फोटोवरनं समजून जाईल कसं होतं. कोण एक्सप्लेन करेल? काय तेजस? अरे फोटो बघून सांगा फक्त. प्रत्येक कॅटेगरीसाठी बायनरी कॉलम तयार केला. कसा बट? तेजस सांगा. सर इथं रो कॉलमचा कन्सेप्ट यूज केलाय, 0 0 0 1 असं. सर जिथे लाईक
ID वर ना मॅच केलंय, लाईक 1 ID फॉर कलर रेड. तर कलर रेड मध्ये 1 वर रेड प्रेझेंट आहे, तर 1 केलं, बाकीकडे खाली ब्ल्यू ग्रीन ब्ल्यू आहे, सो तिथे 000 केलंय. सेम गोज टू ब्ल्यू अँड ग्रीन साठी केलंय. काय झालंय ते कळलं का? काय कि जब एक रेड एंटिटी है, एक पहले कैटेगरी, उसके लिए जो मल्टीपल कॉलम्स बन रहे हैं, ठीक है, तब क्या होने वाला है, जब मल्टीपल कॉलम्स में हर एक कैटेगरी के लिए एक कॉलम बनेगी, ठीक है, लेकिन जब एनकोड करना है तो वो स्पेसिफिक कैटेगरी आने के बाद उसको एक वैल्यू असाइन होगी, बाकी सब 0. तो रेड के लिए जब रेड के कॉलम में क्या आएगा 1, बाकी सब कॉलम्स में 0. फिर ब्लू के लिए रेड के कॉलम में क्या आएगा, लेकिन ब्लू के कॉलम में बाकी 0. ग्रीन के लिए ग्रीन कॉलम वर बाकी सब के लिए ठीक है, आणि मग ब्लू साठी अगेन सेम. सो दिस इज वन हॉट एनकोडिंग. लिख देता हूं मैं, इन वन हॉट एनकोडिंग वी क्रिएट न्यू. हे पण चालू केलं, त्याचं माईक पण चालू केलं, म्हणून तुला समजून जातं की पुढे काय द्यायचंय. तुम्ही बघितलं असं कधी कधी वर्ड्स आणि माझे वर्ड्स आणि त्याचे वर्ड्स पण मॅच होतात. कोपायलट खूप, इफ यू कॅन यूज इट प्रॉपरली कोपायलट, तर कंपनीमध्ये आउटशाईन कराल तुम्ही, जर तुम्हाला नीट वापरता आलं तर. कारण की तुम्ही हे पण बघितलं की तो चुकीचं पण देतो, चुकीचं म्हणण्यापेक्षा इनकम्प्लीट देतो. अँड हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. पूर्ण नॉलेज नसलेली चालेल, बट हाफ नॉलेज इज डेंजरस. ठीक आहे, त्याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल कुठलं आहे? हा काय? नाही रे, वीर अभिमन्यू म्हणणार होतो मी. नाही माहिती का? अर्धवट माहित होतं त्याला. यांचं पण असंच होतं की हा हे इनकम्प्लीट देतो खूप. सो यू शुड नो थिंग्स रिअली गुड. in one hot, oh sorry, अरे Captain. कळलं? हा हेच यार जे मी तुम्हाला सांगितलं, कशाला दुसरा एक्झाम्पल, तोच एक्झाम्पल लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यात मेन, इट इज used when we have nominal data in column. नॉमिनल डेटा देखो ऐसा. ठीक आहे, कळलं का? समझे? लिहा मग तुमच्या हिशोबाने यार. घरी जाऊन ट्राय करा बरं का.
प्रोमो ते एकदा प्रमोशन काय बघू. हे बघा रे, चुकीचं दिलं त्याने लगेच. चुकीचा सिंटॅक्स दिला बघा. कसं पाहिजे ते कळलं का तुम्हाला जे मी सांगितलं. इट्स नॉट 100% करेक्ट. काय चुकलं रे, नाव काय आहे रे त्याचं. अशा वेळेस लगेच डीएफ कॉलम्स करायचं. सो ह्या ठिकाणी दोनच होते बघा. तर आपण अगेन इथे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी वी हॅव युज्ड प्रमोशन टाईप. ठीक आहे. कळालं, लिहिलं. आता इथे बघा, हिअर pd dot is a function used for one hot encoding get dummies. काय आहे हा, समजतंय का शुभम? नक्की का का नाही? चेहऱ्यावरनं तर नाही वाटत आहे. काय नाही समजलं सांग. बर, गेट डमीज हा काय आहे? फंक्शन आहे, पण तो कुठून कॉल केला आपण? पीडी म्हणजे पांडाज मधनं. ठीक आहे. तो कशासाठी यूज होतो? वन हॉट एन्कोडिंग साठी. ठीक आहे. वी हॅव टेकन स्टोर फॉर वन हॉट एन्कोडिंग. अरे काहीच नाही, हे जे आहे ते सगळं लिहिलंय, तुम्हाला लिहून देतोय मी. ड्रॉप फर्स्ट कुठे गेलं? ट्रू इज यूज्ड टू ड्रॉप द फर्स्ट कॉलम ऑफ द वन हॉट एन्कोडेड कॉलम्स टू अवॉइड मल्टीकोलिनियरिटी. आता हे काय आहे? Where one column is highly correlated with other column in the dataset which can cause problems in machine learning model. Correlated म्हणजे काय रे? काल सांगितलं होतं, लिहून पण दिलंय काल. करेक्ट, गुड. ठीक आहे, नीट समजा. हे ड्रॉप फर्स्ट काय करतं? ट्रू इज यूज टू ड्रॉप द फर्स्ट कॉलम ऑफ द वन हॉट एन्कोडेड कॉलम्स. याच्यात कुठली स्टोर आयडी आय गेस. ठीक आहे, नाही स्टोर आयडी ठेवणार आपण. ऑफ द वन हॉट एन्कोडेड कॉलम्स टू अवॉइड मल्टीकोलिनियरिटी. मल्टीकोलिनियरिटी हे अवॉइड करण्यासाठी आपण पहिली कॉलम ड्रॉप करतो. दॅट्स वाय वन हॉट एन्कोडिंग. आता मल्टीकोलिनियरिटी काय आहे? इज अ सिच्युएशन वेअर वन कॉलम इज हायली कोरिलेटेड विथ अनदर कॉलम. ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण. गरम नाही होते का तुम्हाला? One column is predicted from another column with a higher accuracy. Yeah, सांगेल, don't worry. Now I'll just go and check df dot समजलं का? नाही, अरे जे तुम्हाला त्या फोटो मध्ये दाखवलं तेच झालंय. इथपर्यंत. अरे प्रोडक्ट कॅटेगरी 2 येतील. आता आपण कुठल्या कुठल्या कॉलम साठी केलेलं? 1 2 3.
अशा प्रमाणे झालं ते. थोडं वाढवा ना. आय मीन सॉरी, कमी करा टेम्परेचर. करा एकदम कमी. करतो. अरे हेच तर झालं. बस बस बस. हेच तर झालं. हे. सो वी चेक्ड फॉर फर्स्ट वन वॉज त्याचे एक आपण समजूयात प्रोडक्ट कॅटेगरी. काय काय होतं रे प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये? अरे इथे येत का नाही? हा, DF. तुम्हाला सांगू का, जर तुम्हाला कंटिन्यू अगेन यू कॅन डू वन मोर थिंग, घरी जाऊन ट्राय करा. आता आपल्याकडे कसा वेळ कमी राहतो, नाही तर आपण फुल स्टॅक केला असतं ना, करून बघितलं असतं मी पण लगेच. तुम्ही घरी जाऊन ट्राय करा की एक फंक्शन बनवा. तो फंक्शन कॉल केल्यावर कंटिन्यू सगळ्यांच्या कॅटेगरी झाल्या पाहिजे. तुमचा फंक्शन कशासाठी वापरते? लाईन ऑफ कोड कमी करण्यासाठी. दरवेळेस मला एवढं लिहावं लागतंय ना. काय DF यार, प्रोडक्ट कॅटेगरी कुठले कुठले होते रे? कळला का प्रॉब्लेम? अरे वो तो हट गया होगा ना, भूल गया. ऊपर था ना, मैंने कहीं पे किया था. हे बघा 3 होते, तर मग 3 कॉलम्स क्रिएट झाल्या पाहिजेत. झालेत का बघू? झालेत ना. हे बघा ग्रॉसरी, हे एक सेकंड याच्यात बघा, आणि वन हॉट एक एलिमिनेट होईल. हे बघा, अरे एक एलिमिनेट होईल ना. ती एखाद्या सोबत काय करत असेल, मल्टी हा टंग ट्विस्टर होतं एखाद दोन. ठीक आहे. हायली कोरिलेटेड असेल means that one column can be predicted from another column with high accuracy. ठीक आहे. Multi-collinearity is a situation where one column is highly correlated with another column in the datasets, which can cause a problem in machine learning model. ठीक आहे. That's why that is the reason why we drop the first column, is because if we keep all the columns, then we will have multi-collinearity in the datasets, which can cause problem. Correct? Here we have dropped the कोणती कॉलम ड्रॉप केली रे? ग्रॉसरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि काय होतं? हा, क्लोथिंग ना. Clothing column because it was highly correlated with the other columns in the data sets. आता ही आपण काढली का सांगा? बट कळलं का कुठे काय वापरायचं? समजे? काय डाऊट? ठीक आहे. नाव थर्ड थिंग इज, हे आपण फक्त लिहून घ्या तुम्ही. टार्गेट, हे कळालं का? डिफरन्स बिटवीन लेबल एन्कोडिंग, वन हॉट एन्कोडिंग, कधी काय वापरायचं, कसं वापरायचं, त्याचे कोड काय आहे. कोड बघितले का? किती लाईनचे कोड्स आहेत रे? 2 ते 3. ठीक आहे. फक्त कधी कधी ना प्रोडक्शन कोड जेव्हा लिहितो ना आपण, मोठा आपण जेव्हा फायनल प्रोजेक्ट करणार, लेबल एन्कोडिंग वगैरे जे आहे ना, फीचर इंजिनिअरिंग, हे आपण कधी IPYNB मध्ये करत नाही. हे आपण .py एक्सटेन्शन मध्ये करतो. कळलं का? काय करून दाखवेल मी तुम्हाला. मी म्हटलंय करून जर मी असं बोललोय ना, तर स्मार्ट स्टुडंट्स काय असतं बघा, की प्रोडक्शन कोड मध्ये फायनल प्रोजेक्टला हे आपण .py मध्ये करतो. तर काही हुशार मुलं नाही, म्हणजे चांगलं आहे ते, घरी जाऊन
हा IPONV मध्ये करण्यापेक्षा कशावर ट्राय करतील, PY वरती. सो दॅट इज हाऊ यू बिकम स्मार्ट. अजून एक्स्ट्रा एफर्ट जे मी तुम्हाला म्हणतो नेहमी घ्या, त्याला म्हणतात. ठीक आहे. दिस एन्कोडिंग इज यूज्ड वेन वी हॅव अ लॉट ऑफ कॅटेगरीज. ठीक आहे, कळलं का काय? जास्त value असते. जेव्हा आपल्याकडे खूप जास्त व्हॅल्यू आहे, सॉरी खूप जास्त कॅटेगरीज आहे, ऍट दॅट पॉइंट इन टाइम एखाद्या कॉलम मध्ये खूप जास्त कॅटेगरीज आहे, दॅट पॉइंट इन टाइम व्हॉट यू विल नीड टू डू, कुठली एन्कोडिंग करावं लागेल. सपोज स्टेक होल्डर्सचे त्यांचे ऍड्रेसेस आहे, नॉट ऍड्रेसेस, सिम्पल काहीतरी आहे. ठीक आहे, काहीतरी सांगा, खूप एक्झाम्पल काय द्यायचं. हा काय सजेस्ट करतो, एक्झाम्पल नेम कॉलम हॅज 100. बरोबर ना, नेम कॉलमला लावू शकता ना. तिथे लेबल एन्कोडिंग चालेल का, वन चालेल का, कुठली चालेल, टारगेट एन्कोडिंग. ठीक आहे, तो ये लिख लो. लेकिन मोस्टली डेटा सेट्स मध्ये नसतं, आय मीन स्टुडंट ID असतो. ठीक आहे, आता मला सांगा, फीचर इंजिनिअरिंग जे आहे, नाउ इज दिस डेटा कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द डेटा यू डिड इन EDA. EDA मध्ये तुम्ही जो डेटा सेव्ह केला आहे तुमचा, फायनल केला का नाही घरी कोणी माहित नाही मला, तो डेटा हा डेटा ऑफकोर्स वेगळा असेल. कळलं का, तुम्ही आता कसे पुढे मूव्ह होत आहेत, तिथपर्यंत जे डेटा अनालिसिसचं काम होतं ते संपलं, तर तुमचं काम सुरू. ह्याच सगळ्या गोष्टी ना काही काही कंपनीज SQL थ्रू करतात बरं का. फीचर इंजिनिअरिंग जे आहे ना ते SQL वापरून करतात. ठीक आहे, कळलं का. टार्गेट एन्कोडिंग लागते एवढी. ओके, चलो. नाव अगेन देर इज अ सिम्पल इम्प्युटर टू फिल इन द नल व्हॅल्यूज. फिल करण्यासाठी ना, जसं आपण मीन मीडियन मोड तुम्हाला ते सांगितलं, तसं हा एक इम्प्युटर पण आहे जो फीचर इंजिनिअरिंग मध्ये यूज होतो. आता फ्रॉम sklearn.input. आता इथे आय होप तुम्हाला सिम्पल इम्प्युटर काय आहे ते समजलं असेल. काय रे बाबांनो, Class. Simple. Class. क्लास आहे, करेक्ट. Here strategy equals to min is used to fill the missing values with the mean of the column. आता जर तुम्हाला मीडियन करायचं असेल तर स्ट्रॅटेजी इज इक्वल्स टू मीडियन. सिम्पल इम्प्युटर काय आहे वगैरे समजून जाईल तुम्हाला, आता समजलंच असेल पहिलाच एकदा. हा, आता कुठल्या कॉलम मध्ये होतं रे, df डॉट इज नल कस्टमर्स मध्ये, करेक्ट. अरे एक कॉलम तर ड्रॉप झाली ना, त्याच्यामुळे मग कस्टमर्स मध्ये उडलं. मग आपण डायरेक्ट काय केलं, df डॉट इज नल. अरे सेम थिंग. गेलो, हट गया. आणि तेच मी तुम्हाला आठवतं की एक एक लाईन आपण EDA मध्ये डेटा क्लिनिंगला केलेली, तुम्हाला बोललो पण होतो फीचर इंजिनिअरिंग मध्ये याचा मोस्टली पार्ट आहे. तुम्ही झोपा काढून येत जा रे, तुमचे डोळे असे, तुम्ही बसले समोर पण तुम्हाला झोप येते. नाही sir. बघा बरं यायचं, दाखव चेहरे, येते का नाही झोप, डोळ्यातनं पाणी येत आहे. तू कोणी चष्मा नाही घातला, चष्मा आहे का तुम्हाला, मग का नाही घातला, विसरलो sir. मग माझा देऊ का. Lecture लवकर ठेवलं sir. अच्छा, माझी चूक ना ती. बर, तरी मी तुम्हाला सांगून ठेवते, न सांगून ठेवलं असतं तर डायरेक्ट की चुपचाप या. मग चांगुलपणाची हेच नाही तुम्हाला. ठीक आहे, कळालं का. हेच आपण कसं करायचं रे, df हा एक मिनिट, कस्टमर्स डॉट मीन, करेक्ट.
मग तो मीन आल्यानंतर काय करायचो? परत DF again we would say customers dot fill NA. त्याच्यामध्ये काय डायरेक्ट इथे व्हॅल्यू टाकायचो जी पण येईल. हा व्हॅल्यू कॉमा इन प्लेस ट्रू असं टाकायचो आपण. कळालं का? तेच इथे सिम्पल इम्प्युटरचा क्लास वापरून केलंय. आता डेटा क्लिनिंग साठी तुमच्याकडे 2 मेथड्स आल्या. तर तुम्हाला विचारली तर लोकांना पहिले ते जमतच नाही. तुमच्याकडे आता बघा आता 2 आलेत. मी खूप लोकांना माहितच नसतं डेटा क्लिनिंग. फक्त माहित असतं नल व्हॅल्यूज काढायचं एवढं माहिती. कसं करायचं हे पण माहिती नाही. आता तुमचे कोड्स पण रटल्या गेलेत. न कळत रटल्या गेलेत ते अगदी. बघा समजलं? ठीक आहे. सो ठीक आहे थांबवत आपण. दिस वॉज ऑल अबाउट नाही रे एन्कोडिंग खूप राहिलं अजून. हे मी बघितलंय काही काही व्हिडिओज मध्ये ऑनलाईन की दे वाइंड अप इन 2 तासाच्या लेक्चर मध्ये पूर्ण फीचर इंजिनिअरिंग वाइंड अप होते. हा वन शॉट. हो काहीच कामाचं नाही. काहीच समजत नाही. म्हणजे समजतं पण इतकं शॉर्ट मध्ये म्हणजे इनकम्प्लीट सांगतात. म्हणून मला ते जरा आम्ही पण केले ना सर पांडा भाव राहतात. ठीक आहे रिव्हिजन निघते त्याच्यात. पण मग जर तुम्ही करायचं म्हणजे म्हटलं जेव्हा ना अगोदर आपलं ते परफेक्ट झालेलं आहे आपल्याला फक्त त्याला रिव्हिजन बाश द्यायचं मग ठीक आहे. तेव्हा ते यूज होतात. मग तुम्हाला आता तुम्ही ना आता जाऊन काही व्हिडिओज बघा एन्कोडिंगच्या. तुम्ही सांगाल की युट्यूब तिथे जाऊन तुम्ही कमेंट कराल की हे चुकलंय. मी असं नाही म्हणतो. मी तुम्हाला एकदम योग्य सांगितलं की द थिंग इज बाकी सगळं म्हणजे मी फक्त एकाच व्हिडिओला किंवा मी एकाच ठिकाणून नाही शिकलो. अजून 4 ठिकाणून शिकलो तर माहिती आहे इकडनं हे चुकलंय इकडे हे बरोबर आहे आणि सगळे इम्प्लिमेंट करून झाले म्हणून माहिती ही चूक इथे होती ही चूक तिकडे होती. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू की तुम्ही पण जरा सगळ्याच गोष्टी ट्राय करा. तर डेटा क्लिनिंग जर आलं युझिंग पायथन सो यू हॅव 2 methods. One is using statistical measures. Second is आता थोडे टेक्निकल टर्म्स वापरा. ठीक आहे. युझिंग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी दॅट इज स्टॅटिस्टिक्स मीन मीडियन मोड. Second is using imputer which comes under feature engineering. Simple imputer. ती कसं घेतात फ्रॉम sklearn dot import simple imputer. बस बाकी बघा ना एक लाईनचे कोड्स आहेत पायथन मध्ये म्हणून मजा येते करायला. आणि पूर्ण मी करून दाखवलं आज एक स्टेप. ठीक आहे. सो येस तुमचा अटेंडन्स द्या अँड यू कॅन लीव. ऑनलाईन वेट. ओके येस ऑनलाईन सगळ्यांना समजलं. संदेश सज्जद. ओके गुड. येस सर. आणि ठीक आहे चला. उद्या ती लेक्चर होणार आहे का? नाही उद्या सुट्टी. हा पूर्ण बोला रे. अरे कुठले सर स्पेसिफाय कर. माझे असल्यावर मी तुम्हाला थोडी सांगेल. ठीक आहे चला. ओके ऑनलाईन बाय बाय. हॅव अ नाईस डे. येस सर. सरांनी टाइम सांगितलं 10 मिनिटात.
अजून मोठ्याने बोला ना म्हणजे मला ऐकू येईल. मंडे बसनं सगळ्या तुमच्या फ्रेंड्सला सांगा ऑफलाईन या. कारण की तुम्हीच बघितलं कसं आहे आता अजून किचकट होत जाईल गोष्टी. तर ते असे हातवारे करून हे करून कळवतो मी. रात्री असं